नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सिव्हिल इंजिनिअरिंग सेकंड इयर सेकंड सेमिस्टर. कोणते सब्जेक्ट स्टडी करावे लागतील टाकूयात एक नजर. सेकंड सेमिस्टरमध्ये सगळ्यात आधी आपल्याला स्टडी करायला भेटेल फ्लुइड मेकॅनिक्स. जर डिप्लोमाचं तुम्हाला आठवत असेल तर त्याच्यामध्ये आपण हायड्रोलिक्स या सब्जेक्टचा स्टडी केला होता. सेम टू सेम सब्जेक्ट आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 30 मार्क्सची CCE एक्झाम म्हणजे युनिट टेस्ट असेल, 70 मार्क्ससाठी फायनल एक्झाम असेल, एंड सेमिस्टर एक्झाम. दुसरा सब्जेक्ट आहे स्ट्रक्चरल ॲनालिसिस, त्याच्यासाठी पण सेम 30 मार्क्स आणि 70 मार्क्सच्या एक्झाम होतील. तिसरा सब्जेक्ट आहे आपला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये पण 30 आणि 70 मार्क्सच्या एक्झाम होतील. त्याच्यानंतर कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या सब्जेक्टची लॅब असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25 मार्क्सचा टर्मवर्क पण असणार आहे आणि सोबत 25 मार्क्सची ओरल एक्झामिनेशन. त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स सब्जेक्टची पण लॅब आहे, पण त्याच्यासाठी फक्त 25 मार्क्सची ओरल एक्झामिनेशन असणार आहे. त्याच्यानंतर येतो पुढचा सब्जेक्ट ओपन इलेक्टिव्ह, ज्याच्यामध्ये 15 मार्क्सची युनिट टेस्ट आणि 35 मार्क्सचा एंड सेमिस्टर एक्झाम. पुढे जाऊन मल्टीडिसिप्लिनरी नावाचा एक सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग जिओलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करायचा आणि याच्यासाठी 30 मार्क्सची युनिट टेस्ट आणि 70 मार्क्सचं फायनल एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन वोकेशनल कोर्समध्ये ॲप्लिकेशन ऑफ पायथॉन हा थोडासा ट्रेंड बरोबर जात आपल्याला शिकायचं आहे, कारण कम्प्युटर टेक्नॉलॉजीची जशी ॲडव्हान्समेंट आहे त्याला अनुसरून पायथॉन हा सब्जेक्ट तुम्हाला शिकायचा आहे, ज्याच्यामध्ये 25 मार्क्सचा टर्मवर्क असेल आणि 25 मार्क्सची त्याची प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर ॲबिलिटी एन्हान्समेंटमध्ये तुम्हाला शिकायचं आहे एक लँग्वेज, ओके, मॉडर्न इंडियन लँग्वेज, ज्याच्यामध्ये मराठी आणि हिंदी हे 2 ऑप्शन असतील. त्याच्यासाठी तुम्हाला 50 मार्क्सचा टर्मवर्क भेटेल. त्याच्यानंतर पुढचा सब्जेक्ट येतो इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स अँड ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटवरती काम करायचं आहे. 25 मार्क्सचा त्याला टर्मवर्क असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा अतिशय इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टवरती फोकस करा, कारण करंटली याच्यावरती खूप सारे इश्यूज आहेत. होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये याला मार्केट खूप चांगलं असेल. तर याच्यासाठी तुम्हाला 15 मार्क्सची CCE एक्झाम म्हणजे युनिट टेस्ट असेल आणि 35 मार्क्सचं फायनल एक्झाम असेल. तर एकंदरीत 3 सब्जेक्टला इथे तुम्हाला ओरल फायनल एक्झामिनेशन असणार आहेत. पहिलं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, दुसरं फ्लुइड मेकॅनिक्स आणि तिसरं पायथॉनसाठी. तर या 3 सब्जेक्टसाठी तुम्हाला ओरल एक्झाम असणार आहेत. डिटेल सिलेबस जर पाहिजे असेल कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.